नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा बसू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतोय. काय महत्त्वाचे अपडेट काय नाही, संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बातमी बघावी विनंती आहे. चला तर सुरुवात करतो. एकंदरीत बातमी, कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार, कधी वाढणार, काय त्या पाठीमागचं नेमकं महत्त्वाचे कारण, सविस्तर संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी एकंदरीत शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे अपडेट तुम्ही बघत आहात. नाशिकमध्ये येणाऱ्या पियुष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटवण्यासाठी साकडे. नाशिक केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये येणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांच्या आगमनापूर्वी कांद्यावरील 20% निर्यात शुल्क पूर्णपणे हटवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासून कांदा दरात मोठी घसरण होत असून नाशिकसह राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये खरीप आणि लेट खरीपातील लाल कांदा प्रचंड अशी आवक होत आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, शेतकऱ्यांच्या कांद्याला इतका नीचांकी दर मिळत आहे की त्यांना या ठिकाणी त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो तर निघणे मुश्किल झाले. उलट खिशातून मंजुरी वाहनांचे भाडे देण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांचे लक्ष वेधले आहे. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली. सध्या देशात कुठेही कांद्याची टंचाई नाही. शेतकऱ्यांना आपल्या कांद्याच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ कांद्यावरील 20% निर्यात शुल्क कमी करावे. यासाठी कांदा संघटनेकडून महाराष्ट्रातील खासदारांसह आमदारांना पत्र देऊन बाजू मांडण्याची विनंती केली. देशातील सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यात वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या आगमन होत आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना मंत्री गोयल यांच्या कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी या ठिकाणी मागणी भारत दिघोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी केला आहे. अगोदरच कवडीमोल भाव शेतकऱ्यांना भेटतोय, 2 पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, मागणीच्या तुलनेने पुरवठा जर वाढला तर भावाची घसरण होत असतेच, परंतु मागणीच्या तुलनेने जर पुरवठा कमी असला तर भावाची वाढ होणं साहजिक आहे आणि तसं झालंच पाहिजे. वस्तुस्थिती आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहिलेलीच आहे. तरी देखील हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेताना दिसत आहे. वस्तुस्थिती असल्या कारण तुमच्यापर्यंत ही महत्त्वाची अपडेट घडामोड आपण बरोबर पोहोचत असतो. जे काही महत्त्वाचे अपडेट असतात, घडामोड असतात, हे तुमच्यापर्यंत पोहोचले जाणार आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी नक्कीच महाराष्ट्रभरातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा अशी आशा आहे. आणि मागणीच्या तुलनेत जर पुरवठा कमी झाला तर भावातही साहजिकच आहे, घसरण होत असते. तशीच काही परिस्थिती आहे आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळणार असं या ठिकाणी शेतकऱ्यांना बांधवांना काय वाटतंय. परंतु हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्यामुळे 2 पैसे काय उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही अशी काही परिस्थिती आहे. त्यामुळे नक्कीच अशी परिस्थिती असल्यामुळे कांद्याच्या भावात सध्या तरी घसरण झालेली आहे. पुढील येणाऱ्या दिवसामध्ये भावात वाढ झाली पाहिजे शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील सरकार विरोधी निर्णय घेऊन
शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढील माहितीपूर्ण कांदा अपडेट्स होतोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.